पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित असलेल्या धनगर आणि आदिवासी मुलांना शिक्षण मिळावं यासाठी प्रणाली जाधव आणि धम्मानंद बोंदाडे या युवा जोडप्याने मुंबई पुण्यातील नामांकित संस्थेमधली नोकरी सोडून यवतमाळ जिल्ह्यातल्या गावांमध्ये वंचित मुलांसाठी शिक्षणाचं बीज रोवलंय. नमस्कार, मी प्रणाली जाधव. ओवी ट्रस्टच्या माध्यमातून गेली वर्षभर यवतमाळच्या दुर्गम भागात आम्ही काम करतोय आणि या कामाचं यश म्हणूनच आम्हाला जो काही बाबा आमटे पुरस्कार इन्स्पायर ट्राईब्स या पुण्याच्या ग्रुपकडून मिळालेला आहे, त्याबद्दल आम्ही इन्स्पायर ट्राईब्स टीमचे खूप खूप आभारी आहोत. आणि त्यामुळेच आम्हाला मंदाताई आमटे काकूंशी खूप साऱ्या गप्पा मारता आल्या, आमचं काम त्यांना समजावून सांगता आलं, आमच्या कामाप्रती त्यांनी केलेलं कौतुक, त्यांचं मिळालेलं प्रेम, यातून आमच्या कामाला एक नवीन उभारी अजून मिळणार आहे. आणि आम्हाला तुम्हाला सांगायला आवडेल की ओवी ट्रस्ट गेली वर्षभर इथे काम करते. अनेक वेगवेगळ्या खडतर परिस्थितीतून कुठल्याही शासकीय किंवा बाह्य आर्थिक मदतीशिवाय ओवी ट्रस्ट ही टीम गेली वर्षभर इथे काम करते. मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी ओवी या संस्थेमार्फत बालनगरी हा अभिनव उपक्रम ते राबवतायत. धनगर समाजाचा शेतमजुरी आणि मेंढ्या पाळणं हाच मुख्य व्यवसाय असतो आणि त्यामुळे त्यांना नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी पालं टाकून राहावं लागतं. अशा वेळी त्यांची ही मुलंही पालकांसोबत मेंढ्या चारायला दिवसभर बाहेर जातात आणि म्हणूनच ही मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. प्रणाली आणि धम्मानंद हे एक दिवस आड रोज संध्याकाळी 4 नंतर त्यांच्या गावात जाऊन मुलांसोबत शैक्षणिक उपक्रम घेतात. आता या मुलांची पुस्तकाच्या जगाशी, त्यातल्या चित्रांशी मैत्री होऊ लागले. उघड्यावर मिळेल त्या जागेत फाटक्या आणि मळलेल्या कपड्यांमध्ये ही मुलं मातीत बसून शिक्षण घेत आहेत. इथे आम्ही मुलांच्या भाषिक विकासासाठी, मुलांच्या गणिती विकासासाठी किंवा एकूणच बौद्धिक विकासासाठी जे म्हणून कृतीयुक्त, आनंददायी आणि ज्ञानरचनावादी या पद्धतीवर अनुसरून जे काही उपक्रम आहेत ते करता करता शिकणं अशा पद्धतीनं मुलांकडून करून घेतोय. सध्या स्वखर्चातून आणि मित्रपरिवारातून मिळणाऱ्या मदतीमधून पुस्तकं, साहित्य आणि साधनं घेऊन हे काम सुरू आहे. वंचित घटकातील मुलामुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी ओवी करत असलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत. या कामाला अनेक जणांच्या मदतीची, अनेक जणांच्या सोबतीची खूप गरज आहे. त्याच्यामुळे मी सर्वांना आवाहन करेल की तुम्ही या ओवी ट्रस्टचं काम समजून घ्या. ओवी ट्रस्टला शक्य झाल्यास ओवी ट्रस्टच्या कामाला काही तुम्हाला आर्थिक किंवा शैक्षणिक साहित्यरूपी मदत करता आली तर जरूर करा.